मानवी देहाचं हे वैशिष्ट्य आहे की तो ज्या वातावरणामध्ये असेल त्या वातावरणामध्ये जोपर्यंत तो आहे तोपर्यंत त्या वातावरणाचा त्याच्या देहावरती परिणाम आहे. पण माया नावाचं प्रकरण असं आहे की तो जीव त्या वातावरणातून बाहेर जाऊ दे, ती इतक्या जोरात त्याला ढकलते ना की तो आधी कुठल्या वातावरणात होता हे ती त्याला विसरवते. त्यामुळे एका वर्षामध्ये एवढा परिणाम होतो हे मला आजच कळलं. वर्षभरापूर्वी म्हणजे वर्षभराच्या पूर्वी आपण भेटलो होतो. तेवढ्या एका वर्षात आपण एवढे बदललो की आपलं नामही विसरून गेलो. किती मजा आहे ना. आमच्या इंदोरच्या भगिनी आल्या तिथे, त्या म्हणतील काय डोळ्यामध्ये इतकं सुंदर कीर्तन आपल्या इंदोरमध्ये ऐकलं, काय इकडे आल्यानंतर आवाजच नाही की माणसं आहेत का नाही. महाराजांनी त्यांना प्रज्ञाचक्षू दिलेले, आपल्यासारखे सामान्य चक्षु त्यांना नाही पण त्यांना प्रज्ञाचक्षू दिले. त्यामुळे त्या फक्त कानानेच आपल्याला पाहू शकतात आणि आपला आवाज ऐकू आला तर त्यांना उद्या त्या इंदोरमध्ये जाऊन सांगतील काय बुवाच्या कीर्तनाला माणसंच नाही तो असं म्हणतील. त्यामुळे कीर्तनाला बसल्यानंतर आपण आपलं 2 तास आनंदात घालवण्यासाठी आलेले जर असाल आणि भगवंताची अनुभूती घ्यायला आलेले असाल तर इथं बसल्यानंतर म्हणत जा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम पंढरनाथ. 8:25 किती वेळ करू? 7:15 चालू केलं. हो ना. पण इतर 9 पेक्षा जास्त पाहुणे असं. मी काय आगाऊपणा करणार नाही, काळजी करू नका. का तर मला त्या पूर्वरंगात रंगायला आवडतं आणि मी माझ्याच नावात असतो. त्यामुळे मग त्याच्यानंतर मग पुढचं कीर्तन तुमच्यासाठी, अलीकडचं कीर्तन माझ्यासाठी. म्हणून पंढरीनाथ आषाढी एकादशी परवा आहे. त्यामुळे 2 दिवस अन्य कुठलं तरी चरित्र बघू आणि परवा भगवान पंढरीनाथाचं चरित्र आहेच. रात्रीची वेळ, मध्यरात्र उठून गेली. हा झोपायचा प्रयत्न करतोय, झोप काही लागेल आणि झोप येण्यासाठी माणसाचे सगळे प्रयत्न करतात. त्याच्यातला एकही प्रयत्न यांनी सोडलेला नाही. सगळे प्रयत्न म्हणजे डोक्यावरनं उशी, उलटा पालटा, कधी गादीच्या खाली कधी गादीवर, कधी पाय जवळ घेऊन कधी पाय लांब, कधी डोक्यावर हात कधी पोटावर हात, सगळे प्रयत्न करतात. पण ती यायची तेव्हाच येते आणि ती जेव्हा येते तेव्हा कुठल्याही आसनाची गरज नसते. कुठल्याही आसनाची गरज नाही. हा आपल्या अंतरणावरती पडलाय, झोप काही लागत नाही. टप्प डोळे उघडे, वरती असणाऱ्या अत्तराचे दिवे तेवत आहेत आणि ते मालवत आले. याचा अर्थ थोड्या वेळात पहाट होणार आहे. अत्तराचे दिवे, पूर्वी अत्तराचे दिवे लावायची पद्धत होती. आता अत्तराचे दिवे गेले, साजूक तुपाचे आले. साजूक तुपाचे गेले, आता डाळण्याचे आले. नाही, पूर्वी अत्तराचे दिवे होते. परिणाम ते दिवे मालवत येत आहेत आणि हा विचार करतोय अजून थोड्या वेळात तांबडं फुटणार. बरेच वर्ष झाले आपल्या बायकोबरोबर संवाद केला नाही. ती आणायचा बाजूला झोपली. किती वर्ष झाली असतील तिच्याबरोबर संवादच नाही. कारण दरबारचं कामकाज हे बघा ते बघा. मी जेव्हा जातो तेव्हा ती उठून कामाला गेलेली असते, मी जेव्हा पुन्हा येतो तेव्हा ती झोपलेली असते. बोलणार कधी तिच्याबरोबर?
पाहिलं वामांकावरती पडलेली आपली पत्नी, वाकून तिला हात लावून उठवावं आणि जरा तिच्याबरोबर 4 सुखसंवाद करावे म्हणून वळला. पण तिची हास्य मुद्रा पाहिली आणि विचार केला की ती भाग्यवान आहे ना, तिला झोप लागती. मी गोळ्या खाऊन 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 झोप काही येत नाही. किती भाग्य ना, जीवनामध्ये झोपेसारखं सुख नाही. हा झोपेसारखं सुख नाही. काही काही लोक जे झोपतात ना ते उठतच नाही. 6 महिने झोपतात, 6 महिने जागी राहतात. काही काही लोक जागेपणी झोपतात. झोप आहे परिणाम. तिला तसंच ठेवून जरा रात्री आपली नगरी कशी दिसते म्हणून बाहेर पडला आणि नगर प्रदक्षिणा करत करत करत, आता डोक्याला मंदिर वगैरे घालायची गरज नव्हती. का आता तो एकटाच चाललेला होता तिने नगर, आणि नगरामध्ये कोण त्याला असं घाबरवणार. बरं विपक्ष हा प्रकार नाहीच आहे ना. काय आहे तो सगळा याचाच पक्ष, दुसरा पक्षच नाही. निघा प्रदक्षिणा करत 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 जो येतोय नदीच्या काठाने येतोय. अजून अंधार आहे. टिपकूर पडलेलं चांदणं त्या पाण्यावरती ते तरळते चांदणं, चम 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 पाणी होत आहे. त्याची स्वारी त्या पाण्यावर चालली काठाने. अर्थात जंगल आहे सगळं. किर्र आवाज त्याच्यातून जो बाहेर येतोय हा अशा स्थितीतनं चाललाय. आणि एका क्षणाला तो थांबला. एका क्षणाला का थांबला? समोरून एक आकृती पाहिली जी पाण्यामध्ये चाललेली आहे. पांढरी आकृती आहे, पांढरी शुभ्र आकृती पाण्यामध्ये चाललेली आहे. पांढरी आकृती रात्रीच्या वेळेला नदीत, म्हणजे तुमच्या आमच्या मनात जे तेच त्याच्या मनात. मला म्हणतो माझ्या नगरामध्ये, अरे काय विशाल माझ्या नगरामध्ये या तुम्ही. अरे कोणाच्या प्रमाणे गेला तिथं, कोणी विसा दिला तुम्हाला? असं तू नाही म्हटलं, असं नाही म्हटलं. कोणी परवानगी दिली तुम्हाला माझ्या नगरामध्ये येण्याची? पण पुन्हा विचार केला एकदा बघूया तरी भूत वगैरे कशी असतात, कधी पाहिले नाही एकदा बघूया म्हणून पुढे गेला तर लक्ष झालं की अरे ते भूत नाहीये, भूती नाही. भूती नाही, केशपाश जमिनीवरती लोळतोय, ती भूती नाही. रात्रीची पायाकडे लक्ष केलं तर ते काय वाकडे नाहीयेत, उलटे नाहीयेत. म्हणजे अरे ही बाई आहे, साधी नेहमीसारखी बाई आहे, भूत वगैरे काही नाही. आणि एवढ्या रात्री ही बाई नदीवरती पाण्यात काय करते? मूळ हा तसाच उभा आहे. ती बाई पाण्यामध्ये शिरली, कमरेवर पाण्यात उभी राहिली, सचाईला स्नान केलंय. त्या पाण्यातनं तिने हातात काहीतरी आणावं, पाण्यातनं तशीच बाहेर आली. मुखाने काहीतरी पुटपुटतीये. कोण बाई असेल, अंधारात दिसेना. जरा पुढे आली की जरा दिसे चेहरा, म्हणून तसाच उभा आहे. आणि समोर आलेल्या व्यक्तीला पाहिलं घाबरला. का आई तू इथं या वेळेला? त्या आईने आपल्या चिरंजीवांकडे पाहिलं आणि आपल्या मुलाला जे कळू नये ते कळलं. याचं वाईट वाटलं, पण बोलली नाही काही, तशीच उभी आहे. आई या वेळेला तू इथं? अगं म्हटलं हा प्रहर कुठला आहे? इथं सगळे म्हटलं श्वापद आहेत, जनावर आहेत, सरपटणारे प्राणी आहेत. उद्या जर कोणी तुला काही केलं असतं म्हणजे, कोणी काही केलं असतं म्हणजे काय केलं असतंस तू? आईने त्या पोराकडे हळूच पाहिलं. बाळा, तुझ्यासारखा मुलगा ज्या आईला मिळाला ना, तिला कोणाची भीती आहे? कोणाची भीती? काय त्या पोराचं पूर भरून येईल ना? असं जर आपल्या आई वडिलांनी आपल्याबद्दल अशी उद्गार काढले तर आमच्याकडे याच्या अगदी विरुद्ध उद्गार असतात. हा तसं नाही, पण उद्या काय काळ वेळ सांगून देतो का? उद्या काही झालं असतं म्हणजे, उद्या कुणी काही केलं असतं म्हणजे, एखादा म्हटलं बाळ झालं असतं तर काय माझं नाव सांगणार होतीस का त्याला? असं काही होत नाही. सृष्टीवरती प्रेम करावं, सृष्टी आपल्यावरती प्रेम करते. आपण दुसऱ्याच्या वाट्याला गेलोच नाही तर दुसरा आपल्या वाट्याला जाईल कशाला? अगं आई, हे सगळे पुराणातले दाखले. बाळा, आपणही पुराणातच जगतोय, आपणही पुराणातच जगतोय. ते सगळं सोड, तू काय करतेस इथं? बोलू नकोस, माझी पूजा झाली आहे. त्या आईने आपली तिथे तिची पूजा चालू ठेवलेली. काही सगळी पूजा झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये ती विसर्जन केली आणि आई बाहेर आली. काय करत होतीस?
हे काय हातात आणलं होतंस, या हातावरती कसला आकार केलास, त्या आकाराची पूजा करत होती म्हणजे कशाची पूजा करत होतीस? आईने सांगावं बाळा, मृत्तिकेचे लिंग करून, मृत्तिकेचे सारे पाणी पाणी सारे मित्राचा वार परवाचा आहे, त्यामुळे सगळं असं जुळून आलेलं आहे. कर्पूरनाथांची पूजा करते अशी अशी पूजा, ही पूजा अशीच करतात. आई आज मी पाहिलाय म्हणून बरं झालं. उद्या जर अजून कोणी पाहिलं असतं लोक काय म्हटले असते. एका राजाची आई मातीची पूजा करते. अगं आई मला कधी प्रेस्टीज, चार लोक माझी प्रतिष्ठा आहे माझी. अगं सगळ्या देवतांना माझ्या पायाखाली घेऊन बसलोय मी. असा तुझा मुलगा, त्रिभुवनावरती ज्याचं राज्य आहे असा तुझा मुलगा, आणि अशा मुलाची आई पूजा कशाची करते? मातीची. बाळा ही पूजा अशीच करते.
आई, अगं मला सांगायचं होतंस, एवढा पराक्रमी तुझा मुलगा, विश्वास नाही तुझ्या मुलामध्ये तुझा. अगं मी तुला म्हटलं सोन्याचं शिवलिंग दिलं असतं. तू सोन्याचं शिवलिंग दिलं नसतंस असं मी म्हणतच नाही, पण ही पूजा अशीच करतात, ही पूजा अशीच. अगं मी तुला महादेवांचं म्हटलं स्फटिकाचं शिवलिंग आणून दिलं असतं बाळा, तरी सुद्धा ही पूजा अशीच करतात. म्हणजे स्फटिकाचं वैशिष्ट्य आहे ना, स्फटिक ओरिजिनल जर स्फटिक असेल तर निर्वैर शांततेमध्ये जर स्फटिक ठेवला आणि अंगावरती जर सूत वस्त्र धारण केलं, म्हणजे सुती कपडा धारण केला आणि स्फटिक जर ठेवला तर त्या वातावरणामध्ये असणाऱ्या लहरी खेचून घेण्याची ताकद स्फटिकामध्ये. आणि नुसत्या तो खेचून घेत नाही तर तो त्या सुती कपड्यावरती परिणाम करतो आणि त्या काय लहरी आहेत त्या सुताला सांगतो. एवढी ताकद आहे स्फटिकाची. आपण स्फटिक म्हणजे फक्त गाळ एवढंच म्हणतो, नाही, स्फटिकाचं हे मोठं दर्शन आहे. आणि तुम्हाला गंमत सांगतो, या स्फटिकाच्या मार्फतच जगातला पहिला रेडिओ जन्मला. म्हणजे भीष्माचार्यांनी जे विष्णू सहस्त्रनाम गायलं ना, ते टिपून ठेवायला कोणी माणसं नव्हती हो, टिपून ठेवायला माणसं नव्हती. काय करणार आता, हे इतकं सुंदर विष्णू सहस्त्रनाम आता आणायचं कसं पुन्हा. भगवान गोपाल कृष्णांना प्रार्थना केली, म्हटलं भगवंता आता म्हटलं हे सुंदर गान तुझं आम्ही ऐकलं, पण पुन्हा गायचं म्हटलं तर आम्ही लिहून ठेवलेलं नव्हतं, तू आता सांग ना. गोपाल कृष्ण म्हटला, मी सुद्धा ऐकण्यामध्ये इतका दंग झालो होतो की ते विचार करण्याच्या स्थितीमध्ये नव्हतोच. अरे पण म्हणे इतकं सुंदर काव्य आता आमच्या नशिबातनं गेलं. तेव्हा गोपाल कृष्ण म्हटला, सहदेवांना इथं आला. सहदेव का, कारण सहदेवांनी सूत वस्त्र धारण केलंय, सुती वस्त्र धारण केलंय, त्यांना इथं आणा. त्यांना कर्पूरनाथांची प्रार्थना करायला सांगा. इथं भगवान कर्पूरनाथांचं स्फटिक ठेवा. भगवान कर्पूरनाथ प्रकट होतील आणि त्या स्फटिकाच्या मार्फत या वातावरणात असणाऱ्या विष्णू सहस्त्रनामाच्या लहरी सहदेवाला सांगतील आणि तो तुम्हा आम्हाला विष्णू सहस्त्रनाम पुढे ठेवेल. त्यावेळेला सहदेव आणि व्यास दोघे एकत्र बसले आणि मग सहदेवांनी त्या स्फटिकातून निघणाऱ्या लहरी तोंडात बाहेर काढल्या. त्या व्यासांनी लिहून ठेवल्या की जे विष्णू सहस्त्रनाम असतं आपल्या समोर. इतकं सुंदर स्फटिकाचं दर्शन आहे. त्या स्फटिकाचं शिवलिंग आणून देतो तुला बाळा, तरी सुद्धा ही पूजा अशीच. मी तुला आत्मलिंग आणून देतो महादेवांचं बाळा, तरी सुद्धा ही पूजा अशीच. साधा आहे का हो, दशानन रावण म्हणतात त्याला, तर रावण म्हणते मी तुला आणून देतो, आई म्हणते नाही बा. कारण का म्हणजे का, ही पूजा अशी का करायची. भारतीय तत्वज्ञानात सांगितलंय की आमच्याकडे गणेशांची पूजा सांगितली आहे. केवढी सांगितली आहे, किती सांगितली आहे. भाद्रपदातल्या गणपती पूजा, नदीवरती जा, आंघोळ करा, ओले त्यांनीच त्या नदीतली माती काढा, हातावरती तुम्हाला जमेल तसा गणपती बाप्पा तयार करा, त्याची तिथंच षोडशोपचार पूजा करा, सगळं तिथंच त्याला द्या. षोडशोपचार पूजा, गंध वगैरे 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 सगळं तिथंच. कपडा लागता जे काही द्यायचं, खायला प्यायला द्यायचं ते तिथंच, फुल हार तुळशी फुलं काय द्यायचं ते तिथंच, सगळं द्यायचं. आणि सगळं झाल्यानंतर तो गणपती बाप्पा त्याच पाण्यात तिथंच विसर्जन करून टाकायचं. विसर्जन केल्यानंतर जे निर्माल्यावरती येतं ना, तो प्रसाद म्हणून घेऊन घरी यायचं. एवढीच पूजा सांगितली. आता मी त्याला घरी आणतो, कोणी 1 दिवस, कोणी 1.5 दिवस, कोणी 5 दिवस, कोणी 7, कोणी वर्षोनवर्ष नाही. आमच्याकडे पूजा ही एवढीच सांगितली. का, कारण चांदीचं शिवलिंग उद्या तुम्ही करा, चांदीचा गणपती करा आणि सगळं केल्यानंतर म्हटलं पाण्यामध्ये सोडून द्या. द्याल का सोडून. सोन्याचं शिवलिंग केलं, पाण्यात सोडून द्या. म्हणजे सोडणार नाही असं नाही. आमच्याकडे गुरुजी येतात, गुरुजींना माहिती आहे. आमच्या घरी आल्यानंतर ते गोवत्स दान 1 रुपयाची गाय आणि 4 आण्याचं वासरू, गाय वासरू दान द्यायचं, ते सुद्धा सुखासुखी देतात का हो. मी आमच्या पुण्याचं सांगतो.
आमच्याकडे सुखासुखी दान दिलं जात नाही. ते देताना सुद्धा असं देतात की शेवटी याचं देणं होतं द्या. म्हणजे तेही सुखाने देत नाही तो. याचा अर्थ मी सोन्याचं शिवलिंग पाण्यात असं सोडीन केवळ असे. स्फटिकाचं तर त्याच्या पुढचंच, आत्मलिंग तर त्याहून पुढचं. महाराज म्हणतात पण माती आल्याचंही दुःख नाही आणि गेल्याचंही दुःख नाही. आल्याचंही सुख नाही आणि गेल्याचंही सुख नाही. माती मातीशी एकरूप राहते, पण त्यातलं चैतन्य मात्र माझ्यामध्ये सर्वगत राहतो. सर्वगत ती केलेली पूजा माझ्यामध्ये सर्वगत राहते. माती मातीला मिळून जाते. म्हणून बाळा ही पूजा अशीच करायची. ते काय माझ्या आईने मातीची पूजा करणं हे शोभा नाही. माझ्या सारख्याच्या आईने अशी पूजा करायची जमणार नाही. मी तुला महादेवांचा आत्मलिंग आणून देतो, आशीर्वाद दे. आईला भीती आल्याला मिळणारच नाही. आशीर्वाद देऊ कुठला? आईचा आशीर्वाद घेतला आणि लेकाचं निघायचा साधा आहे का हो? उष्ण कटिबंधात निघालाय शीत कटिबंधात. उष्ण कटिबंध म्हणजे नेत्र कळवमचा तो प्रमुख आहे, तिकडचा आहे तो. त्यामुळे त्यांना रावण महाराज म्हणतात. ते तिकडचे श्रीलंकेचे आणि हे इकडचे. म्हणजे महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं. जोग महाराजांनी हरिभक्तीपरायण कुटुंबवासी जोग महाराजांनी इतकं सुंदर वर्णन केलं. ज्ञानराज मोदीचं आणि रावणाचं वैशिष्ट्य सांगितलं. काय वैशिष्ट्य? म्हटलं तो लंकेचा राजा आहे, हा अलंकापुरीचा राजा आहे. तो लंकेचा राजा आहे, हा अलंकापुरीचा राजा आहे. ती अशाश्वत होती, ही शाश्वत आहे. त्याने सामान्य लोकांवरती राज्य केलं, याने विश्वावरती राज्य केलं. त्याने विश्वावरती राज्य केलं. हा ज्ञानाचा सागर आहे, तर तो अज्ञानाचा सागर आहे. फार सुंदर जो महाराजांनी त्याचं वर्णन केलं. अशी असणारी रावणाची नगरी, रम्य स्वर्गावनी लंका, अशी असणारी लंका, जिच्या कीर्तीच्या सागर लहरी वाजविती डंका. स्वर्गावनी लंका, रम्य स्वर्गावनी लंका, रम्य स्वर्गावनी लंका, जिच्या कीर्तीच्या सागर लहरी वाजविती डंका. त्यामुळे ते रावणाच्या सारखेच लक्ष्मी दोघी भगिनी समुद्रातच बाहेर पडल्या. त्या दोघी साध्या का? लक्ष्मी दोघी भगिनी उभय उपजल्या जलधीतून या लंकेचे. सामान्य लंका रावण राजा, मोनाचा राजा म्हणून त्याच्याकडे पाहायला जाते. सामान्य रावण वेदांची खंड करण्याची ताकद म्हटलं रावणाची आहे. भगवान कर्पूरनाथांना प्रसन्न करून घेणाऱ्यातला एक नंबरचा रावण आहे. म्हणजे भगवान कर्पूरनाथांचा पीए म्हणा थोडक्यात रावण आहे. भगवान कर्पूरनाथांच्या भगवंता. हा चालेल हो ठीक आहे. 5 मिनिट. भगवान कर्पूरनाथाला समोर बघतोय आणि भगवान कर्पूरनाथ समाधीस्थ आहे. तो काय करावं म्हणून त्यांना अडवून त्यांना भानावरती आणावं म्हणून रावण भगवंताची स्तुती करतोय. भगवान कर्पूरनाथांच्या समोर काय सुंदर पहाटेची वेळ, भगवान सूर्यनारायण प्रदीप्त होत आहे. अशा ह्याच्यामध्ये रावण कर्पूरनाथांच्याकडे पाहतोय. नासिकाग्र लावले गोष्टी आणि शांत झालाय. कोणाचं तरी नाव घेत आहेत, कोणाच्या तरी मध्ये तल्लीन झाले.
तुझी आईची पूजा करते ती मला येऊन मिळते. ती पूजा कशाची करते याला महत्व नाही. ती पूजा करत असताना तिची भावना कुठली असते याला मी महत्व देतो. ती सेवा कशी करते याला मी महत्व देतच नाहीये. त्या सेवेमध्ये तिची असणारी जी तन्मयता आहे, तिची जी तादात्म्यता आहे ना, मी त्याला महत्व देतो आणि तिची पूजा मला मिळते. परिणाम तिने खऱ्या अर्थाने तू जाणलेला आहे. तिने खऱ्या अर्थाने मला जाणलाय म्हणून ती करत असणारी पूजा माझ्यापर्यंत येऊन मिळते. पण तरी देवा हे बरोबर नाही. मी आईला शब्द दिलाय मी तुला महादेवांचा आत्मलिंग आणून देईन म्हणून. तुम्ही आशुतोष आहात, भक्तांच्या इच्छा पूर्ण करता आणि तुम्ही मागितल्यानंतर नाही म्हणत नाही. म्हणून आता तुम्ही म्हटलात म्हणून मी तुम्हाला सांगितलं मी आईला शब्द दिलाय तुमचा आत्मलिंग आणून देईन म्हणून. आता तुम्हाला द्यायचं तसं तर देऊ नका, माझं काही तसं म्हणणं नाही. पण आता तुम्ही म्हटलात म्हणून तुम्हाला सगळं सांगितलं. महादेव म्हणले वारे वा लबाडल्या का आत्मलिंग द्यायला बसलास का? ठीक देत आहे उद्या, आज नाही देत, उद्या 7:45 वाजले. हो असं मी जरा मागे राहतो. असं 9:45 वाजलेले तेव्हा पुढचाही कार्यक्रम आहे म्हणून थांबणार आहे. हा तसा माझा शिरोमणा सगळा गेलेला आहे आणि तसा मीही रंगलेला आहे. तुम्ही सगळे रंगलेले आहात. तुमचे सगळ्यांचे प्रसन्न चेहरे पाहिल्यानंतर मलाही थांबण्याची इच्छा नाही. पण पुढचा कार्यक्रम आयोजित आहे, नियोजित आहे, म्हणून प्रायोजित कार्यक्रम खूप थांबवायचा आहे.
तेव्हा उद्या बरोबर किती वाजता? 6:30. बरोबर 6 ते 8. 6:30 ते 8. 6:30 ते 8 कार्यक्रम आहे. 6:30 म्हणजे 6:30ला सुरू होईल, 8 त्याच्या गाण्यात वाजले की थांबतील असं आपण म्हणूया. शक्यतो होणार नाही तसं, पण इच्छा नागायची. तेव्हा उद्या पुन्हा असे बघूया. तोपर्यंत माऊली पांडुरंगा फेडायची विनंती करते. तीच विनंती आमच्या कैकया, रावणाच्या आईचं नाव आहे कैकया, तिने शब्द केलेला आहे की तुझी सेवा तिने शब्द केला आहे. तो जो शब्द माऊलीने केला कसा सार्थकी ठरेल